नमस्कार मैत्रिणी, रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज तुम्हाला इन्स्टंट पास्ता ही रेसिपी दाखवत आहे। यामध्ये मी पहिल्यांदा शिमला मिरची आणि कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे। आता गॅसवर कुकर ठेवायचा आणि या कुकरमध्ये आपल्याला तेल टाकायचं आणि या तेलावर शिमला मिरची आणि कांदा आपण परतून घेणार आहोत। चला तर मग आपण आता शिमला मिरची आणि कांदा परतून घेऊया। आता हा शिमला मिरची कांदा परतून घेत आहोत आपण। चला आता आपण हा परतून घेऊया। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। आता हे आपण शिमला मिरची कांदा परतून घेऊया आणि नंतर आता यामध्ये आपल्याला तर बघा, आपण आता यामध्ये थोडं मस्त मॅगी मसाला टाकून घेणार आहोत। आता यामध्ये आपल्याला मॅगी मसाला टाकून घ्यायचा आहे आणि आता त्यानंतर मॅगी मसाला टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो केचप टाकून घ्यायचं आहे। थोडंसं टोमॅटो केचप टाकून घेत आहोत आपण थोडंसं आणि आता आपण हे व्यवस्थित हलवून घेऊया। आता आपल्याला त्यामध्ये ऑरेगॅनो टाकून घ्यायचं आहे आणि चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे आहे। चिली फ्लेक्स टाकल्यानंतर ऑरेगॅनो टाकून घेऊया। पिझ्झा शिजलर टाकून घेत आहोत आपण त्यामध्ये आणि हे व्यवस्थित आता हलवून घेऊया। आणि आता त्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत। तर बघा मैत्रिणींनो, आता हे सर्व मसाले ते हलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता पाणी टाकून घ्यायचं आहे। आता मी इथं 1 वाटी पास्ता असेल तर त्याला 1 वाटीच पाणी टाकायचं आहे। तर बघा, आपण आता हे व्यवस्थित हलवून घेऊया। आता त्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे। आता आपण त्यामध्ये पास्ता टाकून घेऊया। पाणी उकळलं की आपल्याला त्यामध्ये पास्ता टाकून घ्यायचा आहे। पास्ता उकडायचा नाही, काही करायचं नाही। पास्ता पाण्यामध्ये उकळून घ्यायचा नाही आहे। काहीच कुटाणे न करता हा इन्स्टंट पास्ता आपला रेडी होत आहे। आता हा पास्ता आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि परत एकदा व्यवस्थित ते हलवून घेऊया आणि आता आपण कुकरला झाकण लावून घेणार आहोत। तर बघा मैत्रिणींनो, असा इन्स्टंट पास्ता केला की काही कुटाणे होत नाही। आता आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया। आता आपण मीठ टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि हलवून घेतल्यानंतर कुकरला झाकण लावायचं आहे आणि कुकरमध्ये झाकणामध्ये वाफ भरली की आपला पास्ता रेडी झाला आहे। आता आपण गॅसवर कुकर ठेवून दिला आहे। आता कुकर ठेवलेला आहे। आता बघा मैत्रिणींनो, कुकरच्या शिट्टीमध्ये वाफ भरल्याबरोबर मी गॅस बंद केला आहे। आता बघा, आपला आता इन्स्टंट पास्ता रेडी झाला आहे। तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला इन्स्टंट पास्ताची रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। बघा, आता हा आपण केलेला इन्स्टंट पास्ता मी सर्विंग बाउलमध्ये काढलेला आहे। धन्यवाद।